बाई किती विचार करण्याजोगती गोष्ट आहे. ताईच्या चेहऱ्यावर थोडंफारही दुःख दिसत नाही. एवढ्या वेळची मुलगी हरवली, मला असं किती दुःख वाटून राहिलं, पण त्याच्या चेहऱ्यावर जसं काहीच दुःख नाही आहे. पोरगी दिसून राहिली तरी आणि थांबल्याचं इथेच्या इथं. माझ्यासारखीनं म्हटलं असतं सासूबाईला जाते मी बघायला, तुम्ही थांबा इथे. हो आई, चल ना आपण बाले जाऊ ना बैले. करा काही समजून नाही राहिलं. आता त्यानं अनाउन्समेंट केली हो बाई. आता येईन किती वेळ झाला, येऊनही नाही राहिले ते. भाऊ नाही आले, दिसली असते तर आले असते ना. आपण किती वेळ इथं उभं राहायचं. आई माझं मन नाही लागून राहिलं, चला आपण पाहू. त्याच्या भरोशावर किती वेळ बसता. येते ते इथंच. काय एवढं पाहायला फिरायला लागते. किती पक्की आहे पोरगी, एवढ्या वेळची दिसून नाही राहिली. किती मन पक्क आहे आणि चालही नाही म्हणत आणि पाहायला जात नाही. इच्छा उभ्या बाप्पा कुठ्यासारख्या. माझी पोरगी असती ना तर मी लगेच गेली असती. माझी जरी मुलगी नाही आहे, मला असं वाटू राहिलं चाललं जा. माझ्या मुलीसारखीच आहे म्हणा तशी. काय करा समजून नाही राहिलं. अधिक काही भाऊ आले नाही. बघा तिकडे आले ते भाऊ आले. आली का आई आपली नेहाई पण आली. कुठं मा जीवात जीव पोरगी दिसली तर आला, नाही तर बस असं माया जीव असा गोत्यात पडला होता. पोट्टी कुठं गेली न कुठं नाही म्हणून. आता तिच्या दोनच्या मी रेपटच कानाखालीच देतो. असं कसं हात सोडून जाणं असते. मी रेपटल्या शिवाय राहत नाही तिले. ताई असं करू नका. ते पहिलेच भेदारलेली असन, हरवली तर आणि एकदा का मारत असते की तिला समजून सांगत असते. ताई असं नका करू. मोठी हुशार आहे. महापोरी मार म्हणजे हरपली तरी चाला, तिला काही म्हणू नये मी. काही म्हणू नका असं म्हणतो तू. कोमलचंही बरोबर आहे. लेकरू आता घाबरलेला आहे आणि भैदरल्यासारखी आहे ती पोरगी. आणि एकदम का तिच्या मागा लागतं का, मग लागत एखादी चापट. बरं आता सध्या तिले प्रेमानं कुरवाड, जराशी तिले आधार दे आणि एकदम मारायला लागतं का माय. माझे काय डोकसा आहे तुझं. म्हटलं चांगलं सांगणं म्हटलं गुन्हा आहे. मला असं प्रश्न पडते काय बा चांगलं बोलायलाही पुरत नाही, काही म्हणायलाही पुरत नाही, काही सांगायलाही पुरत नाही. चांगली गोष्ट सांगायला नाही पुरत, उलटीच समजून घेते. मी आली असं हात सोडून जात असते का. किती आमचा जीव म्हटलं गोत्यात पडला होता. असं करत असते का. मी म्हटलं होतं तुला हात सोडू नको तरी गेली तू. आता इथे समोर मी कधीच तुझा हात सोडणार नाही. मला माहिती मी हरवली, मला भीती वाटत होती. मग ह्या सगळ्या त्यांनी दिसल्या मला. मग मी ह्यांच्यासोबत आली. मला देणगी कक्ष माहीतच नव्हतं. तिथं अनाउन्समेंट सुरू होती, निया गुलगुले कोणी याची तरी येऊन जा. पण मला समजत नव्हतं कुठं आहे म्हणून. ते या काकू आपल्या घराकडल्या दिसले, मग मी आली. काय शांताबाई, नाक तुमची अशी गिरगिर फिरून राहिली. ती तोंड पडलं होतं, तिला काही तुम्ही दिसे नाही तर. आणि कशीच करे बापा. आम्ही बरं झालं आम्हाला दिसली. नेहा गुलगुले नेहा. म्हटलं भाई आपल्या घरी इकडली नेहा कधी हरपली. आणि आमच्या सावीनं कधी मागं पाहिलं, एकदम सावीला दिसली. नेहा करे मग मी म्हटलं असं नेहा दिसली बाई. मग तसंच आम्ही तिला सोबत घेतलं. हो ना, हात सोडला पोट्टीनं. आम्ही बाई टोपले पात बसलो. आता टोपलेवाला दाखवे आपटून. मग आम्ही म्हटलं त्याला, म्हटलं का खरंच काय मला उभं राहून पाहू द्या, आमची मजा का सांगावर आली माय. म्हटलं असं झाली गोष्ट. आणि हे पोरगी तेवढ्या उशिरात चॉकलेट का काय ते काय खायचं, चॉकलेट कुल्फी म्हणते ना, ते खायसाठी गेली. तर हे कुठं गेली आणि कुठं नाही आमचं काही लक्षात आलं नाही. हो ना, आम्हाला दिसली म्हणून बरं झालं. नाही दिसली असती तर मग किती टेन्शनचं काम होतं माय. आणि लेकरू एवढ्या लेकराला काय समजते व. हे भाऊ म्हणे आम्ही नेऊन देतो म्हणे. आम्ही म्हटलं बापा अनोळखी आहे, आम्ही म्हणून याच्याशी पाठवलं नाही म्हणून आम्ही आलो. नाही तर हे भाऊ तुम्ही पाठवलं होतं ना भाऊले. ह्याच भाऊची कला होते अनाउन्समेंट करायची. तिथं अनाउन्समेंट करू म्हणे आणि मग येते म्हणे पोरगी म्हणे. आणि त्याच्यानं सापडली महिन्यात. धन्यवाद भाऊ. ये जा आमच्या घरी नाश्ता पाण्याले. हो नाश्ता पाणी बाई. आता तुमची पोरगी काय माझी पोरगी काय शांताबाईची नात महिन्यात असं काही नसते. मला आता आपला माणुसकीचा धर्म आहे ना. आपलं लेकरू हरपलं म्हणजे दुसऱ्याचं असलं तरी काय होते. मदत केली तर काही वाया नाही जात असते बाई. कोणाचं लेकरू दिसलं तर नेऊन द्यायचं. असं जत्रेत तुम्हाला सांगतो. भाऊ तुमच्यासारखी सारायची नाही आहे हो भाऊ. कोणाची मदत करायला विचार करत नाही. तुमच्यासारखा माणूस काम सोडून आले हो भाऊ. असे चांगले विचार जर असले तर सारायची मदत होते ना. बरं भाऊ, आम्ही एवढ्या चांगल्या माणसावर शक घेतला हो भाऊ. मला माफ करा भाऊ. आम्ही चांगल्या माणसाला ओळखून नाही शकलो. नाही होत ताई, चालूच राहते. कसं आजकाल जमाना आहे ना तसा, म्हणून वाटत असते. आणि एकदम ठेवायला पुरत नाही कोणा रिसर्च. बरोबर आहे तुमचं, मलाही पटलं. तुमचा काही दोष नाही आहे. काही असते ना तसे, म्हणून आजकाल विश्वास नाही ठेवत. आता अशी करत नव्हत काही घेऊन मागायचं असलं तर आम्हाला मागशील. चला मग ताई मी जातो. करा मग तुम्ही यात्रा. मी तर सगळ्याची मदत करासाठीच आहे. काही मदत गिदत लागली तर करत जा. फोन घेईन. हो सगळे आम्ही धन्यवाद बा तुमचे, लय धन्यवाद. आमची नात तुम्ही आणून दिली बा. लिखाऊ तुमची यात्रा ना माय. देवदर्शन सुरू होतं, तुझी नातीचा म्हणजे अनाउन्समेंट झाली, तसे पोरगी दिसली, तसंच आम्ही इकडे आलो पोरी सोडून द्याले. चला ना आता सगळेजणी आपण सोबत यात्रा करू मस्त. चला तुम्हीच. आम्ही म्हाताऱ्या बाई, आमच्या काय मागं लागत बसता तुम्ही. आम्ही काय फिरन यात्रा नाही तर नाही फिरन. 2-4 दुकानं पाहतो म्हटलं आम्ही. चाललं ते बापा घरी. आमचं काय म्हाताऱ्या इकडून खेळमे ऐकून चालणं तरी होते का आमच्या इकडून. काय होते तुम्ही म्हाताऱ्या येतं काय. आम्ही काय तुमच्या सोबत काय फिरावं नाही का. चला ना. नाही आमच्या तुम्हाला लय वेळ होईन बाई. जर तुम्ही फिरा यात्रा, तुम्ही करा यात्रा. चालतं का बेटा.
हॅलो बाई, ह्या पोट्टीचा ताप लावून घेता तुम्ही. तो जास्त पैसे 2-2 लेकर आहे आणि कुठे याच्यावर लक्ष ठेवा. घेऊन जातो आम्ही इले घरी. हे पोट्टे काय ऐकते काय? तुमच्या मतानं ऐकून काय हे आम्हाला तर दबत नाही एवढीची टिंगरी. आम्ही इले घरी घेऊन जातो. तुम्ही काही तिचा लावून घेऊ नका लचाड. हे पोट्टी बदमाश आहे, आमच्या याची बात देते. ही चटण्यासारखीच आहे. सोबतीना सोबत असल्या का मग अधिक त्या सररावल्यासारख्या करते ना. मग अधिक हिंडते आणि याच्यावर जाऊ का त्याच्यावर जाऊ, पडल्या आणि दोघी सोबत असल्या जास्त ठिकाणी करते. नाही तुम्ही स्नेहाले घेऊन जा, आम्ही ह्या सवीले घेऊन जातो. कायच्या ऐकते दोघीच्या दोघी. बाई जातो बाई आम्ही. लय वेळ होते, अधिक रात्र हिंडाले. या पोट्टीच्या याच्यात अर्धा तास गेला शोधण्यात. पाहिजे का बाबूले? फुगा पाहिजे बाबूले. पाहिजे आजी बाई ना. तू काय मागून राहिला? नाही बा ना, तो फुगा करून राहिला. धंदा आहे बा तुमचा लेकराला लढवाचा. लेकरं लढलं का घेऊनच द्या लागते. असा बरा धंदा आहे बा तुमचा. आजी बाई तसा धंदा करायला लागते. लेकरू लढत तेव्हा तुम्ही घेऊन द्या आणि तशा घेऊन देता का तुम्ही लेकरायले? आणि आम्ही म्हटलं घ्या तर घेता का तुम्ही? मग आता लेकरायला लढवायचा धंदा लागणार. तुम्ही लेकरं लढत तेव्हा तुम्ही घेऊन द्या. आमचा तेव्हाच खाप होईल. आमचे म्हणूनच आम्ही टाईल वापरतो ना. आम्ही हरेक यात्रेत म्हणून फुगे हे असे तसे भांडे ठेवतो ना. आमचा धंदा आहे, आमचा तेव्हा खाप होईल. लेकरं लढन तेव्हाच खाप होते आमचा. आहे बा लेकरं लढवायचं काम मस्त आहे. हे अटकले का बापा एका दुकानात अर्धा घंटा एक घंटा घेते आणि एक घंटा अर्धा घंटा येईन. एकच पाहिलं तर यात्रा कधी करा. माझ्यापाशी पैसे नाही, यायच्यापाशी देऊन दिले माझे पैसे. माया काहीशी काही पिऊशी नाही आहे. आजी बाई 1 रुपये ठेवत नाही का? सुनी पैसे देता का सारे पैसे? सुना पैसे जास्त देतो आज. लाडू नका ठेवू सुनीले. माझ पैसे असते पैसे मॅच दिले त्याईले. माझ्यापाशी काही पिशवी नाही आहे ठेवाले. पहिले पिशवी वापरू, आता काही वापरत नाही मी भाऊ. आणि पर्स मला काय वागवता येत नाही. त्याच्यापाशी पर्स आहे तर म्हटलं ठेव म्हटलं पैसे त्याच्यात. ह्या राहिले मांग सवय का ते? तुले फुगा घेऊन पाहिजे ना तुले? थांब घेऊन देतो. आई किती मस्त तिथं म्हटलं बांगड्या होत्या म्हटलं. लय जणांना घेतल्या बाप्पा. आम्हाला आवडल्या त्या 2 जोड. आम्ही घेतले 2 जोड. खूपच छान होत्या ना. पाहिल्याबरोबरच आवडल्या. नाही तर आम्हीच काय घेत होतो. नाही तर आम्हालाच तर आवडत नाही. कशासाठी आवाज देऊन राहिले ते आई? नाही पोरग फुगा करून राहिलं. फुगाच मागून राहिलं. म्हणून माझ्यापाशी काही पैसे नव्हते तर द्या म्हणत होती. त्यासाठी आवाज दिला. आई आतापासून घेता का एवढ्या वेळ बागून? फुगा आहे मोठा. आणि ह्या लेकराच्या मत नाही तर मग घेऊन जाताना घेऊन त्या भाऊले सांगून ठेवू या काढून ठेवा म्हणून. हो तसंच करू आपण. जातानाच घेऊन त्या दादाला सांगून देऊ का बा ठेव जा म्हणून. दादा आमच्या बाबूसाठी एक फुगा काढून ठेव जा. आणि आम्ही घरी जाताना घेऊन जाऊ. आता आम्हाला पूर्ण यात्रा फिरायची आहे. तेवढं घेऊन फिरायला परवडत नाही. तुमच्याच पाशी राहू द्या. हो ताई या मग. 7 वाजेपर्यंत आहे मी. तोपर्यंत तुम्ही फिरून या आणि घेऊन जा मग आपल्या दुकानावरून. आई तुम्हाला काय सांगू किती मस्त 30 पत्कानातली लय मस्त जबरदस्त आहे. मी म्हटलं घेतो म्हटलं हिच्यासाठी, माझ्या बहिणीसाठी, गीतासाठी. तो दुकानदार खूप रग गेलो होता बा. त्यानं हातातली कानातली हिसकून घेतली. मला बरोबर नाही वाटलं. मग म्हटलं चला म्हटलं ताई म्हटलं पाहूही देत नाही म्हटलं काही नाही का आपण का चोरून राहिलो का म्हटलं याचं. त्याचे का रग घेल. स्वभावाचा फरक असते तो. मग यात्रा फिरून येऊ. पोट्टीले बसवायच्या गिच्यात पोरगी कुठं आहे? आता दिसून नाही राहिली. इसली इथंच आहे. येऊन या इकडे तिकडे हिंडू नको. हो आजी येऊन राहिली. मी फुगा पाहून राहिली. ऐकत नाही तू. हात सोडत एकदा हरपली तरी अद्दल घडलीच नाही तुला. असं नाही करत असते. आजी बोलावून राहिली तुझी. जा जाते मी.